तर या सूर्यवंशी यांचे डोळे लायटर न जाळले असा दावा वडेट्टीवारांनी केलाय। पोलिसांकडून सूर्यवंशींना अमानुष मारहाण करण्यात आली। विरोधक उद्या बीड परभणीला जाणार आहेत अशी ही माहिती वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। बीड परभणीमुळे सरकारचं वस्त्रहरण झालं असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। सूर्यवंशींना पोलिसांनी अमानुष मारहाण केली असा आरोप करण्यात आलेला आहे आणि आता विरोधक जे ते उद्या बीड आणि परभणीला जाणार आहेत असं देखील विरोधकांनी इथं सांगितलं आहे। वहां पे सूर्यवंशी का जो वहां डेथ हुई वो पुलिस मल्टीपल इंजरी स्ट्रोक से, इसका मतलब यही है कि पुलिस वो पहले पुलिस ने उठाकर पुलिस कोठरी के अंदर में बेरहमी से मारकर उसका खून किया है और सिगरेट जलाती उसका लाइटर से आंखें जलाई गई और उस मरने के बाद भी उसके ऊपर कूदकर नाचा गया। अरे क्या चल रहा है महाराष्ट्र में। इसीलिए ये सरकार का हमने निषेध किया है और कल हम लोग बीड और परभणी को भी जाने वाले हैं। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं पाशवी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत। आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, आम्हाला बोलूही देत नाहीत। महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही। म्हणून आज दिवसभरासाठी विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा।